महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर कारवाई करण्यासंदर्भात नुकतीच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अशा पद्धतीनं गुटखा विक्री होत असेल आणि त्याची वाहतूक होत असेल तर या संघटित गुन्हेगारीवर मकोका सारखा गंभीर गुन्हा लावण्याचे आदेश दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे। डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या पथकाकडून मध्य प्रदेश मधील बरहानपूर येथून निघालेला हा गुटखा जो आहे तो शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पकडण्यात आलाय। तब्बल बंदित गुटख्याची या ठिकाणी किंमत गेली आहे। खऱ्या अर्थानं या कंटेनर मधून हा गुटखा मध्य प्रदेश मधून थेट अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जात होता आणि अशा पद्धतीनं अनेक वेळा कारवाया जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा मध्य प्रदेश मार्गातून बुलढाणा जिल्ह्यातून ही कारवाई जे अनेकदा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संघटित गुन्हेगारी सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र ही तुकाराम मुंडे मानली जाते। त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जे आहेत ते शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले। त्यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये रीतसर अशी तक्रार देखील दाखल केली आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडेंनी काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीनं प्रतिबंधित गुटखा जो आहे तो या ठिकाणी विक्री करणारे किंवा त्याची साठवणूक करून वाहतूक करणाऱ्यांना जर सापडले तर त्यांच्यावर मकोका सारख्या गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर आता पहिला गुन्हा महाराष्ट्रामध्ये त्या अनुषंगाने घडतो की काय अशी परिस्थिती जी आहे ते बुलढाण्यातील या कारवाईमध्ये निर्माण झाली। त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हे दाखल करतात, मकोका सारखा गुन्हा दाखल होतो का हे संपूर्ण आता पाहावं लागणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।